नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 11वीच्या वर्गाचा राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण राज्यशास्त्राची द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी 3 तासाची वेळ आपल्याला दिली जाणार आहे. नुकताच झालेला हा पेपर आहे. चालू शैक्षणिक वर्षाची ही सन 2024-25ची प्रश्नपत्रिका आहे. आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. तत्पूर्वी आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. काही अडचण असल्यास कमेंट करा. इयत्ता 11वी राज्यशास्त्र द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका सन 2024-25. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. 5 गुणांसाठी आपला हा प्रश्न आहे. 5 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, त्याची उत्तरं पण दिली आहेत बघा. पहिलं, सार्वभौमत्व हा शब्द राजकीय चौकटीतील आहे. 2, संविधानाची संकल्पना जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताने मांडली. 3, न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्वाचा उगम अमेरिकेमध्ये झाला. विकास ही एक गुंतागुंतीची संकल्पना आहे आणि सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्ध संपले. या पद्धतीने आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. त्यानंतर ब भाग बघा. चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा 3 गुणांसाठी. 1, पहिल्या गटातली तिसरी जोडी चुकीची आहे. क, जे.एस. मिल लोकशाही विचारसरणी असं बदल करून ती जोडी लिहायची. दुसरा गट बघा, त्यातली पण क जोडी चुकीची आहे. कुटुंब न्यायालय तालुका स्तर असं लिहायचं. तिसऱ्या गटामध्ये पण क ही जोडी चुकीची आहे आणि ते शुद्ध करून या पद्धतीने लिहा. पहिल्या आशियाई परिषद भांडूप. त्यानंतर क भाग बघा. योग्य कारणे लिहून विधाने पूर्ण करा 4 गुणांसाठी. पहिलं, न्यायमंडळाचे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळापासून फारकत करण्यात येते कारण न्यायालयाचे स्वातंत्र्य जोपासण्यासाठी. दुसरं, लोक प्रशासनास कृतिशील शासन म्हणतात कारण ते शासकीय धोरणांची अंमलबजावणी करते. तिसरं, विकास प्रक्रियेत लोकसहभाग आवश्यक असतो कारण विकास ही सामाजिक व आर्थिक बदलाची प्रक्रिया आहे. चौथं, 1973 साली अरब राष्ट्रांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले कारण त्यांना तेलाच्या किमती वाढवायच्या होत्या. या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. ड, समर्पक कल्पना लिहा 4 गुणांसाठी. पहिलं, न्यायाधीशांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया म्हणजे महाभियोग. अटक केलेल्या व्यक्तीवर न्यायालयात हजर करण्याचा आदेश. विविध घडामोडींचे व्यवस्थापन. जागतिक घडामोडींबाबत स्वतंत्र दृष्टिकोन. एका शब्दात यांचं उत्तर लिहायचे. ई भाग आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. बघा, पहिला गट काळजीपूर्वक. त्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे नागरी समता. दुसरं हे त्याच्यातला गटातला शब्द आहे ग्राहक न्यायालय. तिसरा गट आहे आणि त्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे कटक मंडळ. आणि चौथं आहे गटात न बसणारा शब्द आहे इंडोनेशिया. त्यानंतर संकल्पना चित्र पूर्ण करा 4 गुणांसाठी. दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेले लष्करी गट. 4 गट लिहायचेत आपण. त्यानंतर ब भाग. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी सोव्हिएत रशियाच्या विघटनातील देश हा नकाशा दिलेला आहे. हा नकाशा या ठिकाणी अस्पष्ट आलेला आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातला नकाशा पहा आणि त्यावर आधारित विचारलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं लिहा. बघा, पहिला प्रश्न. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या कोणत्याही 5 देशांची नावं.
बघा अंडरलाईन केलेली देश नावं आहेत. ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया, एस्टोनिया. त्यानंतर प्रश्न तिसरा, चुकीबरोबर ते सहकारण लिहा. 10 गुणांचा हा प्रश्न आहे. कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा पहिलं, राज्याचे अस्तित्व आपल्याला सातत्याने जाणवते. बरोबर. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. बरोबर. लोकप्रशासन या विद्याशाखेचा जन्म भारतात झाला. चौथं, 73व्या घटनादुरुस्तीने नगरपालिकांना घटनात्मक दर्जा दिला. शीतयुद्ध हे प्रत्यक्ष नसते. बरोबर. सुरक्षा परिषदेत 10 सदस्य आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे आसियानचे संस्थापक होते. त्यानंतर प्रश्न चौथा, सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3 9 गुणांसाठी. 1. ग्रामीण प्रशासन व शहरी प्रशासन. दुसरं, सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य. तिसरे, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ. चौथे, मुक्त व्यापार आणि प्रादेशिक व्यापार. पाचवे, अलिप्ततावादी चळवळ व जागतिक शांतता. पाचवा प्रश्न, 25 ते 40 शब्दात उत्तरे लिहा. महिला सक्षमीकरणासाठी उपाय. भारत हे कल्याणकारी राज्य आहे. व्यापारी गट म्हणजे काय? सागरी नाकेबंदी म्हणजे काय? त्यानंतर पुढचं, खालील प्रश्नांची 80 ते 100 शब्दात उत्तरे लिहा. महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्यविषयक विचार स्पष्ट करा. दुसरं, न्यायालयीन सक्रियता म्हणजे काय? तिसरं, प्रशासनाचे कार्य कसे चालते? आणि चौथे, भांडूप परिषदेचा वृत्तांत लिहा. कोणत्याही 2 प्रश्नांचे सविस्तर उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणतेही एका प्रश्नाचं उत्तर लिहा. बघा पहिला प्रश्न, संविधान आणि संविधानातील परस्पर संबंधी घटक स्पष्ट करा. 4 मुद्दे दिलेले, ते 4ही मुद्द्यांचं व्यवस्थित वर्णन करायचे सविस्तररित्या आणि 10 गुण मिळवायचे. किंवा संयुक्त राष्ट्राची भूमिका किंवा कार्य विशद करा. 4 कार्य या ठिकाणी दिलेले, ते सविस्तर लिहा आणि गुण मिळवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय सत्राची 11वीची राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.